हॅलो. हॅलो. हा साहेब. हा, नमस्कार. हा साहेब, येतोय ऐकू, बोला. मी विश्व 24 न्यूजचा वृत्त संपादक अतुल सोनकांबळे बोलतोय. हा साहेब, नमस्कार, बोला बोला. अ, तुम्ही लखन बेनाडेच बोलताय ना? मी लखन बेनाडे बोलतोय साहेब, बोला की. हा, तर तुमच्यावरती लक्ष्मी गस्ते नावाच्या महिलेनी हा काही आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपाचं संदर्भात तुमच्याकडनं खुलासा करण्यासाठी म्हणून हा कॉल तुम्हाला मी केलेला आहे. साहेब नमस्कार. मी लक्ष्मी लखन, माझी जी पत्नी आहे ती लक्ष्मी लखन बेनाडे, ती माझी स्वतःची पत्नी आहे. बर आणि तिनं ऑलरेडी 1 वर्षापूर्वी तिनं माझ्यावर लग्न केले. 3 वर्षापासून आम्ही राहतो, प्रेमात होतो आम्ही. बर 2 वर्ष प्रेम केलं आम्ही, तिच्यावर माझं प्रेम होतं. बर त्यानंतर तिनं जे ऑलरेडी पहिलेचा जिचा नवरा होता हा गणेश लोंढे, हा गणेश लोंढे यांच्यापासून तिला 2 मुलं, म्हणजे एक लखन म्हणून एक आहे, बर कोण, लखन लोंढे, हा आणि अंजली लोंढे. बर आणि अंजली लोंढेपासून 6 महिन्याची पोरगी असताना त्याच्यापासून टाकून, त्याला त्या नवऱ्याला टाकून विशाल गस्तेंच्या बरोबर पळून गेली. बर आणि विशाल गस्तेंच्या बरोबर चीप रिलेशन मध्ये राहिली ऑलरेडी ती. बर चीप रिलेशन मध्ये राहिल्यानंतर तिनं गायत्री, त्याच्यापासून ती मुलगी जन्मली. त्या मुलगीवर त्यानं बलात्कार केलाय म्हणून, कोणी विशाल गस्तेनं बलात्कार केलाय म्हणून राजारामपुरी पोलीस स्टेशनला पोक्सो अंतर्गत तिनं गुन्हा दाखल केली. बर त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर ती पोरगी महिला आयोगामध्ये आहे, बाल सुधाकर बालगृह कोल्हापूरमध्ये आहे. तिथं ती ऑलरेडी आहे मुलगी. आणि त्या मुलगीचं बालविवाह केलती, त्या मुलगीला पैसे देऊन ऐकली होती त्या मुलगीला. बर बर आणि त्या मुलगीला ऐकल्यानंतर मी त्या लग्नाला विरोध करत होतो की बाळ लग्न करून देऊ नकोस, की बालविवाह पोरगी आहे. तिने माझा विरोध झुडकून ती लग्नाला त्या संस्कार सावडेला 1 लाख रुपयाला तिने ऐकली मुलगीला. बर संस्कार सावडे हा देवाळ्याचा. बर आणि ती विशाल गस्ते जे आहे ते चोरी करतो. चोरी, दरोडा, बलात्कार, खंडणी, असे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनला. कुठल्याही कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमधून जर माहिती तुम्ही घेतली तरी ऑलरेडी लिगल. आणि लक्ष्मी जी म्हणताना, त्या लक्ष्मीनं एकसा पानाचं कापून पोलीस स्टेशनच्या जेलमधनं पलायन केली विशाल गस्तेला. बर आणि विशाल गस्तेनं मग विशाल गस्तेवर हिने केस टाकल्यानंतर मग विशाल गस्ते हिला हुडकायला लागला. मग माझं हिचं प्रेम झालं होतं. मग मला म्हणली, मला हे सोडणार नाही, मी तुमच्यावर लग्न करतो. बर मग लग्न करणार अशी तर तिची बहीण रागिनी म्हणून आहे, ती मनीषा, तिची बहीण, तिची दुसरी बहीण ती काजल, आणि तिची बहिणीची पोरगी, जी सगळी नातेवाईक आहे, तिचा मुलगा जी विश्वजित गस्ते आहे, लखन लोंढे जी आहेत, ती सगळी पोरं माझ्यापाशी येऊन राहायची कायम. बर आणि ऑलरेडी राहायचे माझ्याकडनं पैसे ऑलरेडी तिने घेतलेले आहे. त्याचे स्क्रीनशॉट पण माझ्याकडे ऑलरेडी आहे. आणि वर्षभर त्यांना मी सांभाळलंय त्या पोरासनी. बर बर आणि जो पहिल्याचा नवरा आहे त्या नवऱ्याला सुद्धा निजा फॉड माहिती आहे. आणि मला सोडून सुद्धा प्रत्येकाला ती बॅकमेल करत आली आजपर्यंत. आणि प्रत्येक 8 ते 9 लपडी तिनं प्रेम प्रकरणातून खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑलरेडी. ऐका ना, त्याच महिलेनी तुमच्यावरती असा आरोप केलेला आहे की त्यांनी मला ग्रामीण कुट्टा बचत गटाच्या नावाखाली लोन मंजूर करून देतो म्हणून तुम्ही तिला बोलवून घेतलात. मी 2 मिनिटं ऐकून घ्या सर, 2 मिनिटं ऐकून घ्या. हा तर तुम्ही एका रूमवरती पैसे ठेवलेत असं तिला सांगितलं, तुम्हाला तिथे गेल्यानंतर पैसे देतो असं पण तुम्ही त्या महिलेला बोललात असं पण ती म्हणते. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही त्या महिलेला डांबून ठेवलं, डांबून ठेवत तिच्यावरती 6 महिने अत्याचार केले, जबरदस्ती केली, दारू पाजली आणि त्याच्यानंतर तिच्या तोंडावरती थुकलात देखील आणि तिला बेदम मारहाण केली असं देखील त्या महिलेचा आरोप आहे. ठीक आहे साहेब, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते सगळं साफ खोटं आहे. ती महिला माझ्यावर इमानानं फिरते. हा, इमानाला वेगवेगळं चेक केलं जातं. बरोबर. इमानातलं सगळे प्लेनचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत माझ्याकडे ऑलरेडी. इमानाने फिरली. तिची बहीण पण ऑलरेडी माझ्या संगड शिर्डीला आली, गोव्याला आली फिरायला. तिच्या बहिणीच्या पुरी आल्या. हा, आणि ते संस्कार सावर्डे पण माझ्याकडनं ऑलरेडी पैसे घेतले. तिचा जावाई म्हणतोय ना, तो पण त्याने पण पैसे घेतलेले आहेत ऑलरेडी माझ्याकडनं. आणि प्रत्येक जणांना ही पैसे नाही दिलं तरी ही खोट्या केसमध्ये अडकवायचा ब्लॅकमेलिंग धंदा केलेला आहे, चालू केलेला आहे ना. आणि मी जर असं केलेलं असेल तर मी कुठल्याही चौकात फाशी घ्यायला तयार आहे. मी जिथं राहायला होतो शेजारी, ती शेजारची लोक सांगतील की मी, तिची बहीण नातेवाईक, जी वहिनी तिची लातूरला राहायला आहे निलंग्यात, तिने स्वतः निलंग्यात तिच्या नातेवाईकाकडे मला नेली पहिला राहायला.
तिथं आम्ही राहिलो त्या तिच्या नातेवाईकांना बी विचारू शकता. तिचं हा. नातेवाईक मला माहित नव्हतं ऑलरेडी. निलंग्यामध्ये कुठं? निलंग्यामध्येच आहे तिचं, वहिनी आहे तिची. मनीषाची जी भाऊज आहे, ननंद, तिच्या घरी गेलतो आम्ही राहायला. आणि निलंग्यामध्ये कुठं, म्हणजे कुठलं नगर आहे की खेडेगाव आहे? निलंगाच गाव, पूर्ण निलंगा मतदारसंघ आहे ना, निलंगे गावामध्ये तिची वहिनी आहे. बर बर. आणि तिनं जे विशाल गस्तीवर जे गुन्हा दाखल केलेला आहे, 491 गुन्हा क्रमांक राजारामपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. हा हा हा. आणि हुपरी पोलीस स्टेशनला विशाल गस्तीला प्लॅन केलं म्हणून एकसा पान जो असतोय त्या ज्या आरोपीला पळवून लावण्यासाठी एकसा पाना तिनं ही दिली जेलमध्ये कापून जायला, पळून जायला. तो पण तिच्यावर गुन्हा दाखल आहे पोलीस स्टेशनला. आणि विविध गंभीर तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. आणि हीच बाई प्रत्येकांना पैसे नाही दिले तरी अशा केस खोटी घालते. आणि ऑलरेडी प्रत्येक लोकांना जर तुम्ही पोलीस स्टेशनला जर माहिती घ्यायची असेल तर हुपरी पोलीस स्टेशनला तिची माहिती घेऊ शकता. तिची एफआयआर ची, हुपरी पोलीस स्टेशनची एफआयआर ची कॉपीची, कोर्टाचं जे वॉरंट आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी टाकलेलं आहे. हा, मला काय म्हणायचं सर, सगळा हा प्रकार जो आहे हा सगळा तुम्हाला माहिती असताना तरी देखील तुम्ही तिच्या प्रेमात पडलात? नाही, ते मला यानंतर माहित नव्हतं. हे असा प्रकार करता ही मला माहित नव्हतं. अख्ख्या गावात तिच्या गल्लीतल्या लोकांना सुद्धा माहिती आहे ही बाई बॅकमेल करते. अर्जुन म्हणून आहे तिचा पियेकर, तिला पण तसंच केली. आणि तो संजय म्हणून आहे आणि एक मिस्त्री, जे असे अनेक 7-8 लोकांना हिनं ऑलरेडी फसवलेला आहे. आणि विशाल गस्तीच्या ह्याच्यावर जिने केस घातली त्याच्यासोबतच आणि परत गेली. त्यानं ऑलरेडी त्याच्यावर बलात्कारची केस टाकली. तिची पण एफआयआर 491 एफआयआर नंबर आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत. आणि ती जिची अल्पवयीन पोरगी आहे ते सुधागर बालगृह आहे ना कोल्हापूर मंगळवार पेठातलं, बाल सुधारगृह, हा, तिथलाही नंबर मी ऑलरेडी देतो तुम्हाला. तिथून त्या बाईची माहिती लिहिली आणि तुम्ही माहिती जर ती खोटी पडली तर माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता साहेब. बरोबर. ऐका ना, आम्ही गुन्हे दाखल करण्यापेक्षा तुमच्या बोलण्यामध्ये जे काही सत्य आहे किंवा मी सत्यमेव जयते आणि माझी पत्नीच आहे आणि ती माझी बायकोच ऑलरेडी मॅरेज केलेला आहे. लग्नाचे फोटो सुद्धा मी ऑलरेडी सोडलेले आहेत. ऑलरेडी माझ्यावर 3 वर्ष ही राहत्या माझ्यासोबत. आणि मी माझ्याकडे पैशाची ती मागणी करत होती ऑलरेडी की माझ्या पोरग्याला एवढं पैसे द्या. मी तेवढं दिले पण तिची मागणी मान्य पण केलेली आहे ऑलरेडी. आणि त्याचे रेकॉर्ड्स पण माझ्याकडे आहेत ऑलरेडी आणि पोलिसांनाही रेकॉर्ड दिलेले आहेत ते पण. हा, मला एक म्हणजे थोडक्यात उत्तर द्या. तुमच्यापासून जे दूर झालेली आहे ती असं म्हणते की मी एका शहरामध्ये तो पैशासाठी गेला होता. नाही, शहरामध्ये नाही, मी हॉटेलला जेवायला गेलो होतो. 1 मिनिट ऐका ना साहेब. जेवायला गेलो होतो. तिच्या पाठीमागे 4-5 गुंड लोक होती, तिच्या टोलणीवर होती. आणि तिकडे गेली की तिला निवायला पण येत नाहीये. तिच्या सांगणारा सूत्रधार जो आहे तो चोर आहे, चोरी करणारा. याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर हाफ मर्डर आहे, तरोडा आहे. किरण गायकवाडच्या मर्डर मध्ये ही लक्ष्मी गस्तीचा हात आहे हे कुणालाही अजून माहित नाही आहे. नाही, ऐका ना साहेब, तुम्ही जे बोलताय ना ते थोडं म्हणजे गांभीर्यपूर्वक बोला, कारण हीच रेकॉर्डिंग मी उद्याला न्यूज चॅनलवरती लावणार आहे. साहेब, मी जर चुकीचं केलं असेल तर ती पत्नी माझी 1.5 वर्षी राहिली आहे माझ्यासोबत. लग्न करून राहिली होती ऑलरेडी. आणि ते लग्नाचे फोटो तुमच्यावर मी सोडलेले आहेत ऑलरेडी. हा, पाहिलेत मी, पाहिले. हा, लग्नाचे जर फोटो सोडले असतील, लग्नाचे व्हिडिओ पण खोटं असतील तर मला कुठल्याही चौकात फाशी द्या. ती माझी पत्नी आहे. आणि ज्या विशाल गस्ते बरोबर सून 8 बायका त्या विशाल गस्त्याच्या ऑलरेडी आहेत. तिची पहिलीची पत्नी जी आहे ती गस्ती म्हणते ना, आडनाव गस्ती म्हणते ना, तिची पहिलीची जी पत्नी आहे ती येळगुडची आहे. तिचं माहेर लिप्पानी. मला एक सांगा, तिनं असं देखील म्हटलेलं आहे की मी जे काही सर्व केलं, म्हणजे तुमच्यासोबत लग्न केलं असेल किंवा तुमच्यासोबत जे काही बाकीचे त्या तुमच्यासोबत व्हिडिओ काढलेत किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी दबावापोटी त्या तुम्हाला म्हणजे तुमचा राहणीमान वागणं जे होतं ते क्रूर गुंडासारखं होतं असं तिचं म्हणणं आहे. मी जर गुंड असतो, 2 मिनिटं ऐका ना सर, 2 मिनिटं ऐका. असं आम्ही तुम्हाला म्हणत नाहीये. तिचा आरोप आहे तो. तर ती म्हणते की तो पोलिसांना मापत नाही किंवा त्याच्या पाठीमागे गुंड आहेत आणि सर्व. त्यांनी एवढं पण सांगितलं की मी तुझा खून करेन, तुला मारून टाकेन, असं पण तिनं म्हणजे सांगितलं की तुम्ही त्याला धमकवत देता आणि त्यामुळं मी सगळं हे केलंय असं ती सांगते. काय खरं? ठीक आहे साहेब, मी गुंड असतो तर तिच्या नवऱ्यानं मला धमकी दिली होती. तिला पण धमकी दिली होती विशाल गस्तेनं. विशाल गस्तेनं जी धमकी दिली, विशाल गस्तेची पत्नी म्हणते नाही, विशाल गस्तेला पत्नी टोटल 8 आहेत. 8. अरे बापरे.
8 बायका आहेत, 8 बायका. विशाल गस्तेची पहिल्याची बायको जी लग्नाची म्हणते ना, रिस्तर लग्नाची बायको, हा येळगुडात राहते, येळगुडात. आणि येळगुडातलीच बाई विशाल गस्तेनं पळवून नेला तामगाव म्हणून. तिचं नाव काजल आहे. काजल म्हणजे तिचं ओरिजिनल नाव दुसरं आहे, तर तिला काजल नावानं गस्ते आडनावानं नाव लावले तिनं. आणि त्या काजल पासून त्याला 2 मुलं झालेली आहेत ऑलरेडी. बर. आणि येळगुडच्या बाईपासून त्याला 2 मुलं झालेली आहेत. आणि एका बाईपासून 2 मुलं झालेले आहेत. टोटल त्याचे 8 लढतरे आहेत ऑलरेडी. आणि ही तिची पत्नी होऊ शकत नाही. नियमानं कायद्यानं काय असते, एकच पत्नी एकच नवरा, बरोबर आहे का? बरोबर. हा. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे. हे बघा, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. हा जर समजा एखाद्या महिलेला हा. एखाद्या पुरुषापाशी जर राहायचंच नसेल, हम्म. तर ती कायदेशीर म्हणजे नोटीस पाठवून किंवा फारकत घेऊन ती तिनं जे काय केले विभक्त ना, राहू तिचं शकते. सगळं, साहेब एक मिनिट ऐका ना, तिचं पितळ उघड केले मी. हा, हा. त्यामुळं पितळ उघड केल्यामुळे ते खोटा आरोप करायला माझ्यावर. हे बघा, आता ते खोटं आहे की खरं आहे ते तुमचं कोर्ट मॅटर आहे, ते कोर्ट ठरवेल. न्यायालय न्यायप्रविष्ट बाब आहे आता ऑलरेडी. बरोबर बरोबर. परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे. आता आमच्याकडे जे म्हणजे त्यांनी कॉल केला, त्यांनी आम्हाला जी माहिती सांगितली, त्या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमच्याकडनं माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही कॉल केला तुम्हाला. नाही नाही साहेब, सगळं खोटं आहे. ज्या लोकांचा पहिल्याचा जो नवरा आहे ना, गणेश लोंढे, हा. त्या मुलांचे पण फोन नंबर तुम्हाला ऑलरेडी देतो. त्या मुलांशी आणि तिच्या पत्नीचे पण देतो. तिला विचारून घ्या त्या पत्नीला. आणि ज्या हिच्या पायात, ज्या लक्ष्मीच्या पायामध्ये स्वतःच्या आईचा मर्डर केलाय कुणी, विशाल गस्तेनं. बर. हा राजारामपुरी पोलीस स्टेशनला ह्यो पण गुन्हा दाखल आहे त्याच्यावर. अरे बापरे. म्हणजे पैसे नाही दिलं तर बाईला पुढं करण्याचं काम ह्याचं चालू आहे, विशाल गस्ते. आणि तिला हे पूर्णपणे शिकवणार, तिच्या खांद्यावर बंदूक ठेवणारा कोण असेल तर चोर, तो चोरी, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशाल गस्ते, आकाश गस्ते, त्यांच्यावर प्रस्ताव सरकारनं प्रस्ताव पाठवलाय मोकोकाचा. अरे बापरे. हा, मकोकाचा प्रस्ताव पाठवलाय. त्यामुळं मला कुठं तर बाद करण्यासाठी, माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा प्लॅन रचलेला आहे. ह्यो प्लॅन यशस्वी होऊ शकणार नाही. मी जर चुकीचं म्हणलो असेल आणि मी जर चुकीचं वागलो असेल, तिथल्या मी जिथं राहत होतो ते सगळे शेजारी जर चुकीचं म्हणले असतील, मला जी शिक्षा द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. चालेल साहेब, तुम्ही जी काय माहिती दिली, आणि मी शिक्षा भोगायला तयार आहे. तिथलं मी जो घर मालक राहत होता तो घर मालक सांगल, जिथं राहायला होतो तिथे शेजारी पाजारी सांगल. ऑलरेडी शेजार पाजाराने तिची बहीण मनीषाकडे आम्ही जायत होतो, राहत होतो. मनीषा पण आमच्याकडे येऊन राहत होती. तिचा मुलगा सुद्धा लग्न करून राहिलाय आणि त्याचा लग्नाचा पण व्हिडिओ मी पाठवतो त्याचा. हा हा हा. या ऐका ना. बाईनं बघा, ही म्हणत्या माझी स्वतःची मुलगी नाही, मग सवतीची पोरगी पोरग्यानं पळवून आणला. कोण? विश्वजित गस्त्यानं. स्वतःच्या सख्या सावत्र बहीण म्हणजे सख्खी बहीण का नाही? बरोबर. हा, सख्या बहिणीबरोबर हिने लग्न करून कोण देईल का आजपर्यंत जगामध्ये? आता तुम्ही जे काही सगळं बोललेलं आहात, हा, आम्ही सगळं तुमचं ऐकून घेतलेलं आहे. ऐकून घ्या. आणि नंबर पण सुधाकर बालगृहाचा मंगळवार पेठेतला तुम्हाला देऊ शकतो. तो नंबर घ्या, मी तुम्हाला दुसऱ्या कॉलिंग करतो आणि त्या नंबरवर तुम्हाला सुधाकर बालगृहामध्ये माहिती घ्या. त्या पोरगीच्या आईचा डाटा पोलिसांच्या पाशी ऑलरेडी आहे. बर बर बर. न्यायालयाने हिला कोर्टाने वॉरंट काढलेला आहे, वॉरंट, ही बाई फ्रॉड आहे म्हणून. बर. न्यायालयाचे न्याय देवतापेक्षा कोणी मोठा नाही या जगामध्ये. अगदी बरोबर. हा, न्याय देवत्याचं वॉरंटाचं कोर्टाचं वॉरंट आहे, मी तुम्हाला शेअर करतो. ते वॉरंट जर खोटा असेल तर तो पण माझ्यावर गुन्हा दाखल करा. चालेल, ऐका, तुमचं मी सगळं ऐकून घेतलेलं आहे. हा आता मी शेवटचा एक प्रश्न विचारतो. जे काही मी तुम्ही बोललेला आहात, हा, हे अशा म्हणजे तुम्ही बोललेलं तंतोतंत आम्ही रेकॉर्डिंगला आमच्या न्यूज चॅनलवरती लावतोय. त्याच्याबद्दल तुमचं काय आक्षेप वगैरे आहे का? आक्षेप काय नाही. तिला स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिले. नाही नाही, त्यांचा विषय नाही, तुमचा विषय. आता जे तुम्ही माझा जे बोललेला आहे, आहात, माझ्यावर काय आक्षेप नाही आहे. मी काय आहे ते योग्य बोललोय आणि योग्य बोललोय ते कायद्यानं बाबासाहेबांच्या घटनेला धरून बोललोय. हा, म्हणजे तुम्ही जे बोललेला आहात हे तंतोतंत अशा जशी म्हणजे बोललेलं रेकॉर्डिंग आहे अशीच पूर्ण न्यूज चॅनलवरती लावायला तुमची कसलीही हरकत नाही. नाही, हरकत नाही, बिनधास्त लावू शकता. माझं फुल परमिशन आहे. ओके साहेब, धन्यवाद धन्यवाद. हा, ओके ओके. साहेब. तुम्हाला मंगळवार पेठेतल्या मॅडमचा पाठवतो. ओके.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.